Hello everyone. For example, a simple pendulum of length 100 cm performs SHM. Find the restoring force acting on its bob of mass 50 gram when the displacement from the mean position is 3 cm. आता इथे सिंपल पेंडुलमची लेंथ आपल्याला स्ट्रिंगची लेंथ इथे दिलेली आहे. अँड हिअर वी कॅन राईट डाऊन that is given लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर आपल्याला लेंथ दिलेली आहे. देन हिअर मास ऑफ द बॉब हिअर दॅट इज गिवन, दॅट इज 50 ग्रॅम. एम बी द मास ऑफ द बॉब, दॅट इज 50 ग्रॅम. दॅट इज इक्वल टू कन्वर्टेड इंटू kg, 50 इंटू 10⁻³ kg. देन हिअर फाइंड द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स आपल्याला काढायचा आहे. व्हेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. याचं डिस्प्लेसमेंट दिलं आहे म्हणजेच एक्स दिलेला आहे 3 सेंटीमीटर. कन्व्हर्टेड इंटू मीटर, दॅट इज 3 इंटू 10⁻² मीटर. टू फाइंड आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज द रिस्टोरिंग फोर्स. एप इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता व्हेन द पार्टिकल परफॉर्म SHM, we know that the formula for restoring force AP is equal to -kx. आपल्याला जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याचा रिस्टोरिंग फोर्स माहिती आहे. आता इथे सिंपल पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलम SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याचा रिस्टोरिंग फोर्स जो आहे दॅट F इज इक्वल टू mg sin θ. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हिअर दॅट इज द थिटा. जेव्हा सिंपल पेंडुलम SHM परफॉर्म करतो त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स हा खालच्या इथे वरच्या दिशेने टेन्शन, दॅट इज हिअर mg cos θ, आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनला हिअर mg sin θ. आणि हे डिस्प्लेसमेंट किती आहे त्याचं, लिनियर डिस्प्लेसमेंट, दॅट इज x. हे डिस्प्लेसमेंट x आहे आणि म्हणून हा थिटा दॅट इज mg sin θ. mg is the weight of the bob acting in the vertically downward direction. डाऊनवर्ड डायरेक्शनला ह्या बॉबचं जे काही वेट आहे दॅट इज ॲक्टिंग इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. अँड देअरफॉर हिअर फ्रॉम फिगर दॅट व्हॅल्यू ऑफ थिटा हिअर दॅट इज द लेंथ ऑफ पेंडुलम. थिटाची व्हॅल्यू फिगरवरून काय आहे, x/L. ही व्हॅल्यू आपण ह्याच्यात टाकणार. एफ इज इक्वल टू mg इंटू x/L. And therefore here that is equal to, here put the value of m, that is 50 into 10⁻³ 50 into 10⁻³, multiply by g. G is acceleration due to gravity, that is here 9.8 we are considering nearly equal to 10. Multiply by x. x किती आहे, 3 into 10⁻², divided by L. L आता 100 सेंटीमीटर, मीटरमध्ये किती, 1 मीटर, डिवायडेड बाय 1, दॅट इज इक्वल टू. नाव हिअर मल्टिप्लाय धिस 50 into 10 into 3. हिअर दॅट इज 50 into 30 मल्टिप्लाय बाय 10⁻⁵. म्हणजेच किती, 1500 into 10⁻⁵. आता हे 3 डेसिमल आपण इकडे सरकवले म्हणजे किती येईल, 1.5 इंटू 10⁻². हे 3 डेसिमल आपण इथे पॉईंट दिला म्हणजेच इंटू 10⁻³ म्हणजेच 10⁻³ आणि 10⁻⁵ म्हणजेच किती, 10⁻². आणि म्हणून दॅट इज द रिस्टोरिंग फोर्स हिअर ॲक्टिंग ऑन द बॉब ऑफ मास 50 ग्रॅम इज 1.5 इंटू 10⁻² न्यूटन. म्हणून हा रिस्टोरिंग फोर्स किती आला, दॅट इज ॲक्टिंग ऑन द बॉब इज 1.5 इंटू 10⁻² न्यूटन. पुढचं एक्झाम्पल. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ ए सेकंड्स पेंडुलम if the acceleration due to gravity
at the place change from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. आता इथे हे सेकंड्स पेंड्युलम वरचं एक्झाम्पल आहे ज्याचा पिरियड 2 सेकंद असतो आणि म्हणून इथे आपण आधी गिवन लिहून घेणार. इथे दिलेला आहे इफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंज फ्रॉम 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम प्लेस टू प्लेस चेंज होती आहे आणि म्हणून आपण G1 आणि G2 ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेणार 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि G2 हिअर दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चेंज इन लेंथ काढायची आहे म्हणजेच लेंथमधला त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये पेंड्युलमचा काय चेंज होतो हे आपल्याला काढायचं आहे. इथे आपण G1 ह्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला L1 ही लेंथ कन्सिडर करणार आणि G2 ह्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला L2 ही लेंथ कन्सिडर करणार. चेंज इन लेंथ काढायची आहे. चेंज इन लेंथ म्हणजेच डिफरन्स बिटवीन द टू लेंथ. आता इफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंज फ्रॉम 9.75 टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिली. आता यामध्ये लेंथ ऑफ पेंड्युलम L2 ही L1पेक्षा ग्रेटर असेल कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज झाली तर लेंथही पेंड्युलमची इन्क्रीज होते आणि म्हणून आपल्याला L2 मायनस L1 काढायचं आहे. दॅट इज टू फाइंड L2 मायनस L1 दॅट इज द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. अँड देअरफॉर हिअर द जनरल फॉर्म्युला आपल्याला सेकंड पेंड्युलमचा माहिती आहे. लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम L इज इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर. हा जनरल फॉर्म्युला यावरून L1 आणि L2चा लिहिणार. L1 इज इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर G1 अपॉन पाय स्क्वेअर अँड L2 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर. आता इथे ह्या दोघांमधला डिफरन्स आपण घेणार. हिअर L2 मायनस L1 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू G2 आणि G1च्या व्हॅल्यू ह्यामध्ये पुट करू. 9.8 अपॉन पाय स्क्वेअर मायनस 9.75 अपॉन पाय स्क्वेअर दॅट इज L2 मायनस L1 दॅट इज इक्वल टू. आता 9.8 इथे डिनॉमिनेटर सेम आहे आणि म्हणून वरची सबस्ट्रॅक्शन घ्या. 9.8 मायनस 9.75 अपॉन हिअर पाय स्क्वेअर 9.8 मायनस 9.75 दॅट इज 0.05. देअरफॉर 0.05 अपॉन पाय स्क्वेअर. पायची व्हॅल्यू इथे 3.142 त्याचा स्क्वेअर म्हणजेच 9.872 ते 3.142चा स्क्वेअर 3.142चा स्क्वेअर 9.87 इथे आपण हा 9.87 हा 10 इथे कन्सिडर करणार अँड देअरफॉर हिअर दॅट इज 10 दॅट इज इक्वल टू L2 मायनस L1 दॅट इज इक्वल टू 0.005 and therefore here that is the change in length of a second pendulum. The acceleration due to gravity at place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. पुढचं example. At what distance from the mean position is the kinetic energy of a particle performing SHM of amplitude 8 cm 3 times its potential energy? आता इथे ॲट व्हॉट डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे फ्रॉम द मीन पोझिशन. इथे आपण हे फिगरद्वारे समजून घेऊ. हिअर कन्सिडर दॅट द पार्टिकल परफॉर्मिंग SHM अलॉंग दिस लेंथ AB ओ बी इट्स मीन पोझिशन. ओ ही त्याची मीन पोझिशन आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. कुठलं डिस्टन्स? दॅट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड 8 cm
म्हणजेच ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे ओ बी किंवा ओ एचं हे डिस्टन्स दॅट इज ओ ए ऑर ओ बी इक्वल टू 8 सेंटीमीटर. आपल्याला इथे पार्टिकलचं मीन पोझिशनपासूनचं डिस्टन्स काढायचं आहे जेव्हा कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स असते. अँड देअरफॉर हिअर वी आर गोइंग टू फाइंड एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता अकॉर्डिंग टू कंडिशन आपल्याला कायनेटिक एनर्जी काय दिलेली आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स. अकॉर्डिंग टू कंडिशन कंडिशननुसार कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. when the particle performing SHM, here that kinetic energy is equal to 1/2 k a square minus x square. पोटेन्शियल एनर्जीचाही फॉर्म्युला माहिती आहे. here that is 1/2 k x square. आणि म्हणून कंडिशनमध्ये आपण हे फॉर्म्युले टाकू. देअरफॉर 1/2 k इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स 1/2 के एक्स स्क्वेअर. इथे 1/2 के कॅन्सल. हिअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 4x स्क्वेअर. देअरफॉर आपल्याला ए दिलेला आहे 8 सेंटीमीटर आणि म्हणून एक्सची किंमत काढायची. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 4. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर 64. इथे ए स्क्वेअरची किंमत काय 8 डिवायडेड बाय 8 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू 64/4. Therefore x square is equal to 16. Therefore x is equal to 4. Here that is the displacement of the particle from its mean position when kinetic energy of the particle performing SHM is 3 times its potential energy. And therefore x is equal to 4 centimeter. पुढचे example. The displacement of an oscillating particle is given by x is equal to a sin omega t plus b cos omega t, where a, b and omega are constant. Prove that the particle performing linear SHM with amplitude a is equal to a square root a square plus b square. आपल्याला यामध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM दिलेला आहे. आता इथे यामध्ये डिस्प्लेसमेंट दिलेला आहे गिवन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. यामध्ये आता आपल्याला इथे 2 टर्म दिलेले आहेत. जेव्हा पार्टिकल सिंगल SHM परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला फॉर्म्युला माहिती एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. पण इथे 2 टर्म असल्यामुळे इथे कॉम्बिनेशन ऑफ 2 SHM इथे आपण त्याचा यूज करू शकतो कारण इथे 2 टर्म इथे आपल्याला दिलेल्या आहेत. आता इथे ए बी आणि ओमेगा काय आहे, कॉन्स्टंट आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे द पार्टिकल परफॉर्म लिनियर SHM. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे ते लिहून घ्या. टू प्रूव्ह पार्टिकल परफॉर्म लिनियर SHM. पार्टिकल लिनियर SHM मध्ये आहे हे आपल्याला शो करायचं आहे किंवा प्रूव्ह करायचं आहे.
आणि ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपल्याला दाखवायचं आहे. यासाठी आपण कॉम्बिनेशन ऑफ 2 SHMमध्ये जसं कन्सिडर केलं होतं तसंच इथे ए आणि बीसाठी आपण कन्सिडर करणार. देअरफॉर ए इज इक्वल टू हियर दॅट इज ए कॉस डेल्टा अँड बी इज इक्वल टू ए साइन डेल्टा. इथे आपण कन्सिडर करून घेतलं कॉम्बिनेशन ऑफ 2 SHM ह्या एक्सप्रेशननुसार, कारण इथे डिस्प्लेसमेंटमध्ये 2 टर्म दिले आहे आणि म्हणून 2 SHM इथे आहेत. यासाठी आपण ए आणि बी हे कॉन्स्टंटसाठी कन्सिडर केलं, ए कॉस डेल्टा आणि बी इज इक्वल टू ए साइन डेल्टा, वेअर ए इज व्हॉट, दॅट इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ 2 SHM. म्हणजेच हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे हे आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. इथे लेट आता ही व्हॅल्यू आपण ह्या सपोज दॅट दिस इज इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 1मध्ये टाकू, म्हणजेच डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युल्यात टाकू. एक्स इज इक्वल टू ए कॉस डेल्टा साइन ओमेगा टी प्लस ए साइन डेल्टा कॉस ओमेगा टी, दॅट इज इक्वल टू ए दोघांमध्ये कॉमन तो बाहेर लिहिणार, साइन ओमेगा टी कॉस डेल्टा रिअरेंज द टर्म प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. त्यानुसार हा फॉर्म्युला आपण इथे रिअरेंज करणार, साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. म्हणजेच आपल्याला हे जर आपण एक्सपांड केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल. म्हणून आपल्याला डिस्प्लेसमेंटचा हा फॉर्म्युला मिळाला, दॅट इज हिअर दॅट द पार्टिकल परफॉर्म दॅट इज द लिनियर SHM असं आपण ह्या इक्वेशनवरून म्हणू शकतो. देअरफॉर हिअर वी कॅन से दॅट इज प्रूव्ड दॅट इज द पार्टिकल फ्रॉम अबाव इक्वेशन लिहा, फ्रॉम अबाव इक्वेशन particle perform a linear SHM. आपल्याला हा ए ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळाला, डेल्टा रिझल्टंट फेज अँगल मिळाला. म्हणजेच यावरून आपण म्हणू शकतो दॅट द पार्टिकल परफॉर्म अ लिनियर SHM इज प्रूव्ड. तर सेकंड आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए काढायचा आहे, स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणून सपोज इक्वेशन 2 आणि हे इक्वेशन 3 म्हणूया. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3चं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करूया, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग बोथ साईड. देअरफॉर स्क्वेअरिंग अँड ॲडिंग equation 2 and 3 we get a square plus b square is equal to a cos delta plus a sin a square cos square delta plus a square sin square delta. Therefore a square plus b square is equal to a square common cos square delta plus sin square delta. ब्रॅकेटमध्ये a कॉमन काढला आपण, a square delta plus sin square delta is 1. Therefore a square plus b square is equal to a square. म्हणजेच काय, a is equal to square root a square plus b square. Here that amplitude of the particle performing 2 SHM is a is equal to square root a square plus b square is proved. It's an example. Find the number of oscillation performed per minute
by a magnet is vibrating in the plane of a uniform field of 1.6 into 10 raised to minus 5 Weber per meter square. The magnet has moment of inertia 3 into 10 raised to minus 6 kg per meter square and magnetic moment 3 am square. आता इथे आपल्याला आधी गिवन लिहून घेणार. मॅग्नेट व्हायब्रेट इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड या एक्सप्रेशनवरचं हे एक्झाम्पल आहे. यामध्ये आधी दिलेल्या गोष्टी आपण लिहिणार. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे बी इज इक्वल टू हिअर डॅट इज 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 5 वेबर पर मीटर स्क्वेअर. द मॅग्नेट हॅज मुमेंट ऑफ इनर्शिया आय दिलेला आहे 3 इंटू 10 रेज टू मायनस 6 kg पर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मुमेंट म्यू दिलेला आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि काढायचं काय पहा. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट बाय मॅग्नेट. म्हणजेच टू फाइंड नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट म्हणजेच आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सीचं आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. दॅट इज द नंबर ऑफ रोटेशन और नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल पर मिनिट और पर सेकंड. दॅट इज हिअर द फ्रिक्वेन्सी. म्हणजेच इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे टू फाइंड एफ. आपल्याला पिरियड ऑफ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे. टी इज इक्वल टू हिअर दॅट इज द 2 पाय स्क्वेअर रूट आय अपॉन म्यू बी. हा पिरियडसाठी फॉर्म्युला आहे. हा आपण फ्रिक्वेन्सीमध्ये कन्व्हर्ट करूया. फ्रिक्वेन्सीसाठी काय येईल 1/t. कारण फ्रिक्वेन्सी पिरियडच्या रेसिप्रोकल असते किंवा पिरियड फ्रिक्वेन्सीच्या रेसिप्रोकल आणि म्हणून 1/t. म्हणून फ्रिक्वेन्सी काय येईल एन इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट म्यू बी अपॉन आय. रेसिप्रोकल आपण इथे करून घेतला. दॅट इज इक्वल टू आता इथे एन इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट म्यू इंटू बी. म्यू हिअर 3 बी आहे 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 5 अपॉन हिअर आय दॅट इज 3 इंटू 10 रेज टू मायनस 6. इथे हा 3 कॅन्सल. दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू 3.142 हिअर स्क्वेअर रूटमध्ये 1.6 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू मायनस 6 वरण्या झाला 10 रेज टू 6. 6मधनं -5 गेले 10 रेज टू 1. म्हणजेच 1 अपॉन याला मल्टिप्लाय करा 4 8 2 6.284 इंटू 16 10ने मल्टिप्लाय केलं आणि म्हणून याचं स्क्वेअर रूट झालं 4 अपॉन 6.284. दॅट इज इक्वल टू याला आपण डायरेक्टली 4ने डिवाइड करूया. 4 1 जा 4 4 1 जा 4 रिमेनिंग 2 4 5 जा 22 परत वरून 8 म्हणजेच 4 7 जा 28 आणि 4 1 जा 4. 1/1.571 1/1.571 ही काय आली फ्रिक्वेन्सी आली. ही आली पर सेकंदाला. ही फ्रिक्वेन्सी आली ही पर सेकंदाला आली. आपल्याला काढायला काय लावली आहे पर मिनटासाठी काढायला लावली. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन ऑफ परफॉर्म पर मिनिट बाय मॅग्नेट. म्हणजेच पर मिनटाला काढायला लावलेली आहे. ही एका सेकंदाला मिळाली आणि म्हणून पर मिनटासाठी याला 60ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. आपण हे इथे सोडवूया. एन इज इक्वल टू 1/1.57
1 × 60 म्हणजे आपल्याला पर मिनटाला मिळेल. 1/1.571 याचा रेसिप्रोकल आपल्याला लॉग टेबलमधून पाहायचा, तो आहे 0.6369 मल्टिप्लाय बाय 60. याला 60ने मल्टिप्लाय करा आणि ॲन्सर येतं हिअर n देअरफॉर यांचं मल्टिप्लिकेशन येतं n = 38.21. that is the number of oscillation performed per minute. Here that is the frequency. लिया number of oscillation performed per minute by magnet 38.21. इथे आपण फ्रिक्वेन्सीसाठी n वापरला म्हणून इथे पण nच लिहूया. दॅट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन.